भगवान बाबा की जय। थोडा वाढवर बाबा आवाज। या ठिकाणी सगळ्यांचा आपण शुभेच्छा ऐकल्या, काही सल्ले त्यांनी दिले तेही ऐकले आपण। पण भगवानगडाचा आणि मिठू शेठ सानप याचा संबंध फार जवळचा आहे। थोडा आवाज दिला जर अजून। भगवान बाबांची जी मावशी आहे ती तागडगावची आहे आणि त्यांची 16-17 एकर बागायती जमीन तिने भगवान बाबांच्या नावाने केलेली आहे। आणि त्यांची जी उरलेली काही आता जमीन आहे त्याच्यावर अतुल शास्त्रीजी महाराज महंत आहेत। त्या जागेमध्ये मिठू शेठ यांनी स्वखर्चाने संपूर्ण मंदिर भगवान बाबाचं बांधलेलं आहे। त्यांनी म्हणजे डायरेक्ट भगवान बाबाची सेवा, बाबांची मावशी आहे, नातेसंबंध आहेत, बाबाचं स्वतंत्र मंदिर एकट्या खर्चाने बांधलेलं आहे। आणि असे मी पाहिले त्यांच्या स्वभावामध्ये अजात शत्रू म्हणून संस्कृतमध्ये एक शब्द आहे, कोणाबद्दलही आकस नाही मनामध्ये, नीट बोलणं, गोड बोलणं, सगळ्याशी चांगलं वागणं, सगळ्यांचे अधिकार समजणं, त्या पद्धतीने ते आहेत। म्हणून माझ्या हिशोबाने त्यांना आशीर्वादाची गरज नाही। मुलं त्यांच्या स्वभावावर गेलेले आहेत, मुलंही खूप चांगले आहेत, भगवानगडाला जपणारे आहेत। आता या ठिकाणी माझं येण्याचं मुख्य कारण हे नाही आहे की आशीर्वाद द्यावा म्हणून, भगवान बाबांच्या मुलांनी समाजसेवेचं जे व्रत घेतलेलं आहे आरोग्याच्या रूपाने ते पाहण्यासाठी मी इथं आलेलो आहे। बाबा अगोदरच आलेले आहेत, त्यांच्या शरीरामध्ये बाबांचं आशीर्वाद, एवढं एका खेडेगावातून वर येणं आणि एवढ्या औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटल करणं खूप अवघड आहे ते। आणि चांगली गोष्ट ही आहे सगळ्याशी त्यांचे आणि मुलांचे चांगले संबंध आहेत, त्याचा मला जास्त अभिमान आहे। नाही तर आमच्या लोकांमध्ये किती खडूस आहेत मला माहिती। टोपे साहेबांची इच्छा होती 2 शब्द जास्त बोलावेत, पण टोपे साहेबांना ही जेवढी मंडळी बसलेली आहेत यातलं एकही असं नाही की जे माझं भाषण ऐकलेलं नाही त्यांनी किंवा गरज आहे भाषणाची। फक्त मिठू शेठ यांच्यामुळे हा समाज शांत बसला, एवढ्या वेळ वाट पाहिली, सगळे भाषणं ऐकून घेतले त्यांनी आणि काहीही न बोलता मिठू शेठकडे पाहून इतक्या वेळ समाज थांबला, त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि जो त्यांची इच्छा होती काहीतरी मी बोललं पाहिजे, खरं म्हणजे बोलण्याचा प्रश्न नाही, भगवानगडावर जे काही कामं चालू आहेत, एका बाजूनी ऊसतोड समाज जो अज्ञानी आहे त्यांच्या प्रत्येक गावाची समजूत काढणं आणि त्यांना व्यवस्थित करणं आणि शिकलेल्या लोकांना दोरीमध्ये ठेवणं आणि राजकारणी लोकांना व्यवस्थित ठेवणं, ही तारेवरची कसरत आहे। हे करत असताना ज्ञानेश्वरी विसरली नाही, हा भगवान बाबांचा आशीर्वाद आहे। कारण की मूळ ज्ञानेश्वरी शिकणारा माणूस आहे, पण सतत हे व्यापेमध्ये आपला अभ्यास बुडू नये। आणि गडाचं नाव बांधकामाने अन्नदानाने आहेच, पण ज्ञानेश्वरी देखील झालं हा भगवान बाबांचा चमत्कार आहे। ना ते या महाराष्ट्रात काही कमी विद्वान थोडेच आहेत, अनेक विद्वान आहेत, अनेक कीर्तनकार आहेत, 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या, काही पिढ्या 400 वर्षापासून आमच्या संप्रदायामध्ये आहेत। नाथ महाराजांचे वंशज आहेत, तुकोबरायांचे वंशज आहेत, वासकरांचे वंशज आहेत, 200-200 वर्ष झालेले फडकरी आहेत, अनेक शिकलेली लोक आहेत। पण माऊलीचा आशीर्वाद ज्यांना मिळतो, माऊलीला ज्यांना वाटतं हाताशी धरून जावं, तीच माणसं समाजामध्ये मोठे होतात। म्हणून जास्त बोलण्यापेक्षा सगळी ओळखीची माणसं आहेत आणि सगळी मिठू शेठला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहेत। फक्त आम्ही बोलणारी माणसं वर बसलोय, बाकी तुम्ही मनातून आशीर्वाद देताय असं आम्ही गृहीत धरतो। म्हणून आपल्या सगळ्यांतर्फे पाऊसही पडलेला आहे, वेळही झालेला आहे, अधिक भाषण नको म्हणून हे 2 शब्द बोलून त्यांच्या हाताला, जेवढे डॉक्टर या ठिकाणी काम करतील त्यांच्या हाताला चांगलं यश यावं। काय आहे, माझा अनुभव आहे, एखाद्या किचकट केस जर आली आणि ती जर व्यवस्थित डॉक्टरने केली तर त्या व्यवस्थितपणाचा जो आनंद मिळतो तो पैशाने कधी मिळत नाही, काम केल्याने मिळतो तो। आणि आपण
ऑपरेशन करताना किती संघर्ष केला, किती किचकट काम होतं त्यालाच माहिती असतं, म्हणून तोच आनंदी असतो. तो आनंद इथे मिळाला पाहिजेत. कितीही जरी खराबमधले खराब केस आली तरी जीवन प्रदान करावं, त्यांच्या हाताला यश यावं, असं भगवान बाबांच्या चरणी आशीर्वाद मागून हे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद महाराज. यानंतर डॉक्टर संदीप सानप सर्वांचे आभार व्यक्त करणार आहेत. डॉक्टर संदीप सानप.